नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गोल भजी। त्यासाठी मी ते 1 वाटी चण्याचे पीठ घेतलेलं आहे, ते आपण यात टाकून घेऊया। ते 1 चमचा छोटा जिरे टाकून घेतलेले आहे। 1 चमचा ओवा मी हातावर चोळून असा टाकून घेते। इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, ते टाकूया। ते लसूण आणि मिरचीचं वाटण केलेलं आहे, ते टाकून घेऊया आपण। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि हे चांगलं असं फेटून घेऊया। चण्याचं पीठ एकदम चांगलं फेटून घेतलं म्हणजे भजी आपली छान होतात। अशा प्रकारे आपण याला फेटून घ्यायचं। पीठ आपण जास्ती जेवढं फेटेल तेवढं भजी आपली जाळीदार बनतात। त्याप्रमाणे आपण याला फेटून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं। अशा प्रकारे आपण फेटून घेऊया। तर फेटून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी बारीक कट केलेला कांदा आहे, मोठा कांदा घेतलेला बारीक कट करून, तो टाकून घेऊया। आणि कोथिंबीर कट केलेली आहे, ते पण टाकून घेऊया। तर परत एकदा याला 1-2 मिनिटं फेटून घेऊया। अशा प्रकारे आपण फेटून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी किंचितशी हळद टाकून घेते। त्याला परत एकदा फेटून घेऊया। जेवढं फेटचाल तेवढी आपली भजी जाळीदार बनतात। अशा प्रकारे आपण याला फेटून घ्यायचं जास्तीचं। आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते। तर परत याला एकदा फेटून घेऊया। आता इथे मी कडकडीत गरम केलेलं तेल 1 चमचा टाकून घेते। इथे अर्धा चमचा मी खायचा सोडा घेतलेला आहे, छोटा चमचा आहे, तो टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यावर आणि आपण ते फेटून घेऊ। पीठ भिजवताना जास्ती घट्ट ठेवायचं नाही, थोडंसं पातळसर अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं, म्हणजे भजी आपली छान होतात, जाळीदार बनतात। आता मी याची भजी बनवून दाखवते। आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, थोडंसं ह्याच्यात आपण टाकून घेऊ आणि तेल तापलं ते पाहूया। आता आपण भजी सोडून घेऊया। अशा प्रकारे आपण आता गोल भजी करून घेऊया। आता आपण भजी पलटून घेऊया। एकदम गोल गरबीत अशी आपली भजी झालेली आहे। भज्याचे पीठ भिजवताना आपण याच्यामध्ये धना पावडरही टाकू शकतो। मी टाकलेली नाही आहे, पण टाकू शकतो, चव छान लागते त्याच्यामुळे। तर मी सर्व भजी अशा प्रकारे तळून घेते। अशा प्रकारे आपण इथे गोल भजी बनवलेली आहेत। एकदम जाळीदार अशी भजी झालेली आहेत। साधी सिंपल आपली रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।